विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा विदर्भवादी नेत्यांनी वज्रमूठ आवळली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा इथं विदर्भ राज्य निर्माण संकल्प मेळावा उत्साहात पार पडला। यावेळी विदर्भवादी नेते वामनराव सटप, शिवाजीराव भोसले आणि आपल्या भाषणामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं। विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही म्हणणाऱ्या फडणवीसांनी लक्षात घ्यावं असं म्हणत लेकीच्या लग्नाच्या वेळी गिफ्ट म्हणून फडणवीस यांनी विदर्भ राज्याची निर्मिती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अन्यथा नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोन नेत्यांच्या घरासमोर मोर्चा निघेल असाही इशारा त्यांनी दिलाय। विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 27 पूर्वी विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करायचा संकल्प सोडला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावेळेला पश्चिमेकडून पूर्वेकडे हे वारे वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे वाहण्यासाठी म्हणून हा विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आहे। यानंतरचा कार्यक्रम मोटरसायकलची रॅली, हजारो मोटरसायकल या नागपूरला धडकणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर असतील, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतील किंवा आदरणीय गडकरी साहेबांच्या बंगल्यावर असतील, त्यांना जाऊन आम्ही जात विचारणार आहोत की तुम्ही 2-2 दिवस 3-3 दिवस ठराव घेतलेल्या वेळेला तुम्ही का करत नाही। हा जात विचारण्यासाठी आम्हाला इथे नागपूरला जायचंच आहे आपल्या सर्वांना।